नमस्कार मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मसाला भाजण्यापासून आणि वर्षभर कसा टिकून राहील सविस्तर मी माहिती दिली आहे. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. मालवणी मसाला हा कोकणातील जेवणाची शान आहे. हा मसाला चिकन, मटण किंवा माशांच्या रश्श्यासाठी अतिशय चविष्ट लागतो. 1 किलोचा परफेक्ट मसाला तयार करण्यासाठी खालीप्रमाणे साहित्य आणि कृती वापरा. मालवणी मसाला साहित्य: 1 किलोसाठी बेडगी मिरची 500 ग्रॅम, लाल रंगासाठी शंकेश्वरी किंवा लवंगी मिरची 500 ग्रॅम, तिखटसाठी गरम मसाला व धने 300 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम, जिरे 50 ग्रॅम, शहाजिरे 20 ग्रॅम, काळी मिरी 25 ग्रॅम, लवंगा 25 ग्रॅम, दालचिनी 25 ग्रॅम, इतर मसाले: मोठी वेलची 20 ग्रॅम, हिरवी वेलची 10 ग्रॅम, चक्रीफूल 20 ग्रॅम, तमालपत्र 20 ग्रॅम, नागकेशर 10 ग्रॅम, जायपत्री 10 ग्रॅम, दगडफूल 20 ग्रॅम, त्रिफळा 10 ग्रॅम, मेथीदाणे 1 छोटा चमचा, हळकुंड 50 ग्रॅम, हिंग 10 ग्रॅम, खडा हिंग, मोहरी 10 ग्रॅम. आता कृती सांगायला सुरुवात करते. मिरच्या तयार करणे: मिरचीची देठ काढून त्या कडक उन्हात 1 ते 2 दिवस वाळवून घ्यायच्या. यामुळे मसाला जास्त काळ टिकून राहतो आणि छान दळला जातो. 2. भाजायचे कसे ते सांगते. सर्व गरम मसाले, धने, जिरे, लवंगा, मिरी इत्यादी मंद थोडे तेल टाकून वेगवेगळे भाजून घ्या. मसाल्याचा खमंग वास सुटेपर्यंतच भाजून घ्यावे, जास्त करपून देऊ नका. खसखस आणि बडीशेप शेवटी भाजावी, कारण त्या लवकर जळतात. मिरच्या भाजणे: थोडं तेल टाकून मिरच्या हलक्या गरम करून घ्या, जेणेकरून त्या कुरकुरीत होतील. पुढे मी तुम्हाला महत्त्वाची टीप दिली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धवट व्हिडिओ बघून काहीच उपयोग होणार नाही. 4. दळणे: भाजलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर ते घरघंटीतून किंवा गिरणीतून मालवणी मसाला दळून आणा. 5. साठवणूक: मसाला थंड झाल्यावर काचेच्या भरणीत भरून ठेवा. काही खास टिप्स: रंग आणि तिखट: जर तुम्हाला मसाला जास्त लाल हवा असेल तर बेडगी मिरचीचे प्रमाण थोडे वाढवू शकता. प्लेलिस्टमध्ये सर्व मसाल्याची लिस्ट मी दिली आहे. वेगवेगळे प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामध्ये, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एकाच वेळेला तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले त्याच्यामध्ये बघायला मिळतील, यादी मिळेल पूर्णपणे. वरील साहित्यातून दळून आणल्यानंतर साधारण 1.5 ते 1.25 किलो मसाला तयार होतो. मिरच्या, इतर सर्व मसाले मिळून वापर. हा मसाला तुम्ही सुक्या भाज्या किंवा ओल्या वाटण्याच्या रश्श्यासाठी वापरू शकतात. आणि मसाल्याची यादी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या मसाल्यासह. तोपर्यंत नमस्कार.